शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा दिल्लीमध्ये सत्कार केल्यानं ठाकरेंची शिवसेना नाराज झालेली आहे आणि आता दिल्लीमध्ये येऊनही आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट टाळली। आदित्य ठाकरे राहुल गांधी आणि केजरीवालांना भेटले, पण पवारांची भेट टाळल्यानं उलटसुलट चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। पाहूया टीव्ही 9चा हा स्पेशल रिपोर्ट। शरद पवारांच्या हस्ते दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाजी शिंदे पुरस्कारानं सत्कार झाला। त्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला वाद एवढा टोकाला पोहोचला की दिल्लीमध्ये आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट टाळली। आदित्य ठाकरे राहुल गांधींना भेटले, त्यानंतर आदित्य ठाकरेंनी अरविंद केजरीवालांची ही भेट घेतली, पण शरद पवार दिल्लीत असूनही आदित्य ठाकरेंनी भेट टाळली। तुम्ही आज पवारांना भेटणार आहे? नाही, आज नाही भेटणार आहे। नाही हो, काल तुम्हाला सांगतो आमच्या भेटी मुंबईत होत असतात, त्यांच्या घरी पण आम्ही जाऊन भेटून आलो। आम्ही मुंबईत पवार साहेबांना मागच्याच महिन्यात जाऊन भेट झाली आमची, आता काल 1-2 झाले आमच्या। त्यांना वाटलं असेल ते पवार साहेबांपेक्षा मोठे आहेत, पुरस्कार मला दिल्यामुळे त्यांचा तिरस्कार करायला लागलेत। आदित्य ठाकरेंनी पवारांची भेट टाळली, पण त्याच वेळी आदित्य ठाकरे दिल्लीत येण्याआधीच शिंदेंचे मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्केंनी मात्र पवारांची भेट घेतली। म्हणजेच पुरेपूर टायमिंग साधण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेनं केलाय। एकनाथ शिंदेंचा सन्मान करून शरद पवारांनी शिंदेंचं कौतुकही केल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचा तिळपापड झालाय। पवारांनी शिंदेंचा नाही तर शहांचा सत्कार केल्याचं म्हणत राऊतांनी पवारांवर देखील टीका केली। दिल्लीत येऊन आदित्य ठाकरेंनीही तेच केलं। बघा, कोणी कोणाचं कौतुक करावं हा त्यांचा विषय असतो। काल राऊत साहेबांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे, पण जे एकनाथ शिंदे ज्यांनी गद्दारी केली फक्त आमच्याबरोबर नाही तर महाराष्ट्राबरोबर, आणि आम्हाला राग ह्याच गोष्टीसाठी आहे। अनेक लोक पक्ष फोडतात, पक्षातून बाहेर जातात। ह्यांनी वंदनीय हिंदुराय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पक्ष फोडण्याचं पाप, त्यांनी दिलेलं नाव हे चोरण्याचं पाप, त्यांनी दिलेलं सिंबल ते चोरण्याचं पाप हे एकनाथ शिंदेनी केलेलं आहे। त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात जी सुख शांती समृद्धी आम्ही आणण्याचा प्रयत्न करत होतो, मग ते वेगळे वेगळे करार असतील, ज्या इंडस्ट्रीज बरोबर केलेले, जे इंडस्ट्रीज येणार होत्या, हे सगळं दुसऱ्या राज्यात पाठवण्याचं पाप देखील एकनाथ शिंदेनी केलेलं आहे। असं आहे की तुमची लोक नाही का जाऊन भेटत देवेंद्र फडणवीसांना? तेव्हा कोणी आक्षेप घेतला का? चालतं ना, आता विधानसभेचं अधिवेशन चालू असताना आम्ही सगळे एकत्र बसलो होतो, विरोधी पक्षाचे नेते। आमच्या समोरनं उद्धव ठाकरे साहेब गेले आणि जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटले मुख्यमंत्री म्हणून। शरद पवारांनी कसं वागायला हवं हे सांगणंही उचित नाही। शरद पवार तुम्हाला शरद पवार सांगतात का तुम्ही कोणाला भेटायला पाहिजे? सांगतात का? त्यांनी कधी आक्षेप तरी घेतले का? आव्हाडांनीही मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीगाठी उद्धव ठाकरे कशा घेतात असा सवाल करून ठाकरेंच्या शिवसेनेची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनीही चिमटा काढला। उद्धव ठाकरेंपेक्षा शिंदे चांगले मुख्यमंत्री ठरले, म्हणूनच पवारांनी सत्कार केला आणि तिळपापड झालानच आदित्य ठाकरे राहुल गांधींना भेटले, असं बावनकुळे म्हणाले। आज अरविंद केजरीवाल साहब से मुलाकात हुई और शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी के जो मन में है, जो दिल में है, वो साफ बात है कि सरकारें आते जाते रहती है, फिर आएगी, लेकिन रिश्ता तो ऐसे ही चलता रहेगा, और यही कहने हम आए थे। शरद पवारजींनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणे म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपेक्षा एकनाथ शिंदे चांगले मुख्यमंत्री होते याचा अर्थ असा होतो, आणि त्यामुळं थोडे तिलमिलेपणा होऊन म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या तीळपापड झाला। शरद पवारजींनी सत्कार केल्यामुळं एकनाथ शिंदेचा, आणि त्यामुळं घाईघाईमध्ये आदित्य ठाकरे राहुल गांधीला भेटायला गेले, त्यामुळं असा तो एक साधारण हा सर्व प्रवास आहे आदित्य ठाकरेंचा आणि राहुल गांधीचा भेटण्याचा। महाविकास आघाडीत एकेकाळी काँग्रेसपेक्षा ठाकरे आणि पवारांचे संबंध चांगले होते, पण पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार झाला आणि ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीत दुरावा झाल्याचं दिसतंय। दिल्लीहून संदीप राजगोळकरसह ब्युरो रिपोर्ट, टीव्ही 9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।